स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेणे सर्व अच्छादिले व्योम पाहो। दिशा पाहता ते निशा वाढता है, विवेके विचारे विवंचू निपाहे। जय जय रघुवीर समर्थ, पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। आपल्या मनातला अहंकार काढून टाकणं खूप अवघड आहे असं सातत्याने संत आपल्याला का सांगतात? याचं कारण या ठिकाणी रामदास स्वामींनी सांगितलंय की अरे, या सगळ्या सृष्टीचंच निर्माण मुळात अहम याच प्रकारातनं झालंय, त्याला काय करशील? स्वरूपी उदेला अहंकार। जेव्हा ही सृष्टीच नव्हती तेव्हा जे परब्रह्म तत्व होतं, त्याला जेव्हा हे भान आलं, त्याला जेव्हा ही इच्छा झाली, त्याला जेव्हा स्फुरण झालं की आपण एकटेच आहोत, याच्यात रमण्यासारखं काही नाही, आपण अनेक रूपांनी नटावं आणि रमावं, एकोहम बहुस्या असं मनामध्ये आलं। आपण आहोत, आपण कोणीतरी आहोत आणि आपण एकटे आहोत, हा जो काही थोडासा अहम आहे, मी नटलं पाहिजे, आता मी जरा वाढलं पाहिजे, मी जरा विविधतेनं शृंगारलं पाहिजे हे विश्व, हे ज्या क्षणाला अहम नावाचं मी पण आलं त्या ठिकाणी, तिथे स्फुरण आलं आणि त्यातून सृष्टी निर्माण झाली आहे। जर अहमबद्ध सृष्टी निर्माण झाली तर अहम बाजूला केला की ते तत्व मिळणार आहे। समर्थांनी इतकं सुंदर या ठिकाणी सांगितलंय, त्या स्वरूपामध्ये म्हणजे त्या परब्रह्म तत्वामध्ये तो अहम ते स्फुरण निघालं आणि या ब्रह्माला, या परब्रह्माला दुसऱ्या कुठल्या उपमेनं सहसा दाखवता येत नाही। त्यातल्या त्यात त्याच्या जवळ जाणारी उपमा एकच आहे, ते म्हणजे आकाश। आकाश ही उपमा सातत्याने आपण त्याला देतो, म्हणून बहुतांशी आपण परब्रह्माचा किंवा देवाचा रंग साधारणतः आकाशासारखा निळा असा ठेवतो आपण। याचं कारण आकाश हे तत्व असं आहे की ते असं तुम्हाला दाखवता येत नाही मुठीत घेऊन, ते तुम्हाला इकडून तिकडे देता येत नाही। मुळात त्याचं अस्तित्व आहे का नाही याच्याबद्दल सुद्धा संभ्रम निर्माण होईल असं ते आहे। दिसतं तर आहे पण हाती लागत नाही, आणि त्याही पेक्षा ते सर्व विश्वाला व्यापून आहे। ते स्वतः काही करत नाही, पण सूर्याला येणं आणि चंद्राला जाणं किंवा चंद्राने येणं आणि सूर्याला जाणं हे सगळं त्या आकाशाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचतंय। हो, ती सगळी ग्रह नक्षत्र त्या त्या गतीनं तिथे फिरतायत, त्या त्या ग्रहांचा त्या त्या फिरण्याचा माझ्यावर परिणाम होतोय। या दृष्टीनं साधारणतः आकाशाची उपमा नेहमी आपल्याला त्या ठिकाणी देतात। व्योम म्हणजे सारं आकाश। आणि या ठिकाणी समर्थांची एक विलक्षण बुद्धिमत्ता आपल्या लक्षात येते। त्यांनी या अहंकाराला राहूची उपमा दिली आहे। आपल्या पत्रिकेमध्ये जे अनेक ग्रह असतात ना, त्यामध्ये जे राहू केतू आपण म्हणतो ना, राहू केतू, त्यातला राहू, त्याचं रूप या ठिकाणी आले राहो। राहो म्हणजे राहायला येऊ असं नाहीये बरं का। स्वरूपी उदेला अहंकार तो कोण आहे? तर या सगळ्या ग्रहांमधला राहू नावाचा ग्रह आहे, आणि त्या राहू ग्रहाने सगळं आकाश व्यापून टाकलंय। पहा, दोन्हीही उपमा किती सुंदर आहेत। ब्रह्माला उपमा देताना आकाशाची द्यावी, कारण सगळी आकाशाची तत्व त्या ठिकाणी लागू पडतात, सर्वत्र आहे पण नक्की सांगता येत नाही। आणि राहू नावाचा ग्रह सुद्धा असाच आहे बरं का। जसं तुम्ही दुर्बीण लावून गुरु नावाचा ग्रह दाखवू शकता, शनी नावाचा ग्रह दाखवू शकता, हा बुध नावाचा ग्रह आहे बरं का, किंवा हा लाल 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 दिसतोय ना, हा मंगळ नावाचा ग्रह आहे बरं का, असं तुम्ही दाखवू शकता। तसं प्रत्यक्ष आपण प्रमाणाने राहू नावाचा ग्रह तुम्हाला दाखवता येत नाही। तुम्हाला तो दुर्बिणीतनं दाखवता येत नाही, पण तो पत्रिकेतही काम करतो आणि ग्रहणाच्या वेळेला आकाशात काम करतो आणि तुम्हाला प्रत्यय आणून देतो। तसाच आपल्या शरीरामधला अहंकार हा प्रत्यक्ष दिसत नाही, जसा राहू नीट दिसत नाही तसा अहंकारही नीट दिसत नाही, पण अनेक ठिकाणी आपल्या चांगल्या बुद्धीला ग्रहण लावताना तो आपल्याला प्रत्ययाला येत असतो।
या दृष्टीनं अरे स्वरूपामध्ये सुद्धा पहिला अहंकार मोठा झाला. त्यांनी सगळं व्योम म्हणजे आकाश व्यापून गेलं. आता आकाश सगळं व्यापून गेलं असेल राहूनच, तर अशा वेळेला दिशा काय शोधणार? दिशा शोधायला गेलं तर सगळीकडे अंधार गुडूप येऊन बसणार आहे. दिशा पाहता ते निशा वाढत आहे. निशा म्हणजे रात्र. सगळीकडे सगळ्या दशदिशांना रात्रीसारखा अंधार येऊन उभा राहतो. म्हणून काय करायला पाहिजे? विवेके विचारे विवंचूनि पाहे. तेव्हा विवेक, या विवेकाच्या शस्त्राने आपण नीट विचार करून या अहंकाराला बाजूला करून त्या परब्रह्मतत्वाचा आनंद प्राप्त केला पाहिजे, त्या शक्ती प्राप्त केल्या पाहिजेत. एक साधं उदाहरण आहे. समर्थांचे अनेक शिष्य सज्जनगडावर त्यांच्याबरोबर निवास करत होते आणि त्यातले कल्याण स्वामी नावाचे जे शिष्य होते, जे समर्थांचे पट्टशिष्य, यांच्याकडे एक काम असं होतं की त्यांनी गडावरनं खाली उतरायचं आणि गडावर पाणी भरायचं. खालती नदी होती, उरमोडी नावाची नदी होती. ज्या हंड्यातून कल्याण स्वामी पाणी भरत होते ते हंडे आजही सज्जनगडावर आहेत बरं का. तो रिकामा एक हंडा आपल्याला हलवता येत नाही. असे 3-3 हंडे भरून कल्याण स्वामी ते पाणी भरायचे. बाकीच्या अनेक विद्यार्थ्यांना थोडासा अहंकार झाला की आपण काहीतरी विशेष आहोत, आपण काहीतरी श्रेष्ठ आहोत, म्हणून आपण गुरूंच्या सहवासात आहोत. याला लेखाच्याला नीट काही फारसं येत नाही म्हणून कामाला लावलाय. आता याच्याकडनं पाणी भरायचंच काम चांगलं होण्यासाठी याला सारखी आपली भरपूर डाळ दिली जाते, भरपूर गूळ दिला जातो याला खायला. साहजिक काय, बैलाला देतात तो याला खायला देतात. डाळ गप्पू मेला. सगळ्या शिष्यांमध्ये त्या कल्याणाचं नाव पडलं होतं डाळ गप्पू. अशा वेळेला समर्थांनी आपल्या त्या विद्यार्थ्यांची एक सहज परीक्षा घेतली. दासबोधाची अमुक एक ओवी, त्याचं एकच चरण म्हटलं, याच्या पुढचं चरण सांगा आणि ती कुठल्या समासामध्ये, कुठल्या दशकामध्ये, किती क्रमांकावर आहे ते सांगा. ते आपले सगळे पोथ्या इकडं करतायत, तिकडं करतायत, तिकडं करतायत, इकडं करतायत. एवढ्यात पाण्याचे हांडे घेऊन कल्याण समोरनं चालला होता. समर्थांनी थांबवलं. कल्याणा, अशी अशी ओवी आहे, ही त्याची पहिली चरण आहे, याचे पुढचे चरण सांग. त्याने पुढचे चरणही सांगितले. कोणत्या दशकात? दशक सांगितला. कोणत्या समासात? तो समास सांगितला. ऐक, हा सांगतो म्हणून खरं म्हणू नका, तपासा रे. आणि ते अचूक निघालं. तेव्हा समर्थांनी सांगितलं, तुम्ही त्याला डाळगप्पू म्हणता, पण त्यांनी आपला सर्व शिष्योत्तम असलेला अहंकार बाजूला करून पाणी सुद्धा भरण्याचं इतकं कठीण काम स्वीकारलंय आणि त्यामुळे त्याच्यावरती रामरायाची अधिक मोठी कृपा असणार. हे तुम्ही सगळ्या मुलांनी लक्षात घ्या. हे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. तेव्हा साधना करावी, अभ्यास करावा, मोठं व्हावं यात संशय नाही. पण अहंता नावाचा तो राहू, तो बाजूला केल्याशिवाय हे ग्रहण सुटणार नाही आणि त्या निराकार परब्रह्माचा आनंद प्राप्त होणार नाही. यासाठी प्रयत्नपूर्वक आपल्यातला जेवढा शक्य असेल तेवढा अहंकार दूर करायचा आपण प्रयत्न करूया. म्हणून हा श्लोक लक्षात घ्यायचा. स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेणे सर्व अच्छादिले व्योम पाहो. दिशा पाहता ते निशा वाढत आहे, विवेके विचारे विवंचूनि पाहे. जय जय रघुवीर समर्थ.